महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाचा अपडेट समोर आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी एक आर्टिकल जाहीर केला। त्या आर्टिकलमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगून दिलं की डिसेंबरचे पैसे आजच जमा करा। बघा, सर्वात मोठा अपडेट याला म्हणू शकता। डिसेंबरचे पैसे आजच वाटप करा। त्यांना तुम्ही पैसे वाटप करा 3000 प्लस 2500 रुपये। इथं बघा 3000 प्लस 2500 रुपये। आता साहेबांनी काय म्हटलंय तुम्हाला लगेच व्हिडिओ दाखवतो। 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल की साहेबांनी काय म्हटलंय। सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा। बहिणींची योजना 1500ची आम्ही 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। तुम्हाला मी सांगतो, माझा शब्द आहे की आता 20 तारखेला मतदान होईल। हे मतदान झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे। साहेबांनी स्पष्ट म्हटलंय की डिसेंबरचे पैसे तुम्ही वाटप करा। पण डिसेंबरचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहेत, तुम्हाला डिसेंबरचे पैसे कधी मिळतील त्यावर एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। इथं बघू शकता, लाडकी बहीण योजना खुशखबर। इथं बघा खुशखबर, लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे। निकालानंतर सर्वात मोठा अपडेट समोर आलेला आहे। तो अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये फक्त याच महिलांना, फक्त म्हणजे याच महिलांना भेटणार आहे। आता कोणाला 2100 भेटणार आहे, कोणाला 2500 रुपये भेटणार आहे, सर्व अपडेट समोर आलेला आहे। सर्वात आधी तुम्ही पियुष गोयल यांनी जे अपडेट दिलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत ते आधी तुम्हाला सांगून देतो। पियुष गोयल म्हणजे केंद्रीय मंत्री, पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांनी सर्वात मोठी खुशखबर आपल्याला दिलेली आहे। निकालानंतर सर्वात मोठा अपडेट समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेला लाडकी बहिणींना मिळणार 2100 रुपये फक्त। आता बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवार 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं। तत्पुरती लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आलेला होता। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती। आता ही घोषणा कोणती होती तुम्हाला माहिती, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे। आचारसंहिता चालू असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठी घोषणा केली होती की सर्व माता भगिनींना आम्ही 2100 रुपये देऊ। हे 2100 रुपयाची जी घोषणा होती हे पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री असताना यांनी दिलेली आहे। सर्वात मोठी अपडेट, आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे भेटत होते, जे 2100 रुपये तुम्हाला आता मिळत आहे, हे पियुष गोयल यांनी अपडेट दिला होता। ठीक आहे, याचबद्दल त्यांनी 14 तारखेला जसं आचारसंहिता चालू असताना त्यांनी ही घोषणा करून टाकली होती। ठीक आहे, आत्ताचं सर्वात मोठं अपडेट याला म्हणू शकता। पण रिपोर्ट काय आलेला आहे, रिपोर्टनुसार राज्य सरकारकडून आतापर्यंत 2,34,00,000 लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे। योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत। आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपये भेटत होते, तर आता 2100 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, पण यावरनं तुम्हाला राज्यातील महिलांना योजनेच्या माध्यमातून 5 महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे मिळालेला जे रक्कम आहे ती म्हणजे 7500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत भेटलेले आहे। पण यापुढे आता डिसेंबरचा हप्ता आपल्याला भेटणार आहे, त्यावर पण पियुष गोयल यांनीच योजनेबद्दल सांगितलेलं आहे। आता कसं तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटेल त्यावर पण एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। पियुष गोयल यांनी एक मोठा अपडेट समोर दिलेला आहे। पियुष गोयल पुढे म्हणाले, पुढील 5 वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलाला दरवर्षी 1,25,000 रुपये मिळतील। बघा, 1,25,000 रुपये तुम्हाला एका वर्षाला मिळणार आहे। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सर्वात मोठी अपडेट समोर दिली आहे की महिलांना 1,25,000, ठीक आहे, 25,000 हे प्रत्येक महिलाला भेटणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला थेट तुमच्या खात्यात 1,25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ही सर्वात मोठी घोषणा ही फक्त पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांनी दिलेली आहे। महिलांसाठी खूप आनंदाची घोषणा आहे। आज हे रिपोर्ट जो आलेला आहे हे पियुष गोयल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आलेला आहे। त्यावरूनच तुम्हाला डाटा दाखवतोय की त्यांनी सरळपणे सांगून दिलं की महिलांना 1,25,000 पर्यंत एका वर्षाला भेटून जातील। सर्वात मोठी अपडेट। जर
सरकार आलं, यांचं सरकार जर आलं तर 100% तुम्हाला 1 लाखाहून जास्त रक्कम तुम्हाला भेटणार आहे. सर्वात मोठा अपडेट आत्ताचं याला म्हणू शकता. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलंय, विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 3000 रुपये देण्याचं आणि राज्य परिवहन ST प्रवास मोफत प्रवास सुविधा देण्याचं असल्याचं आश्वासनही दिलं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे आता जे दुसरं महाविकास आघाडी जे सरकार आहे यांनी एक योजना सुद्धा सुरू केली होती. योजना म्हणजे सुरू नाही केली पण त्यांनी घोषणा करून टाकली होती, ती म्हणजे महालक्ष्मी योजना. तुम्ही बघू शकता इथं आहे महालक्ष्मी योजना त्यांनी सुरू केलेली आहे. महालक्ष्मी योजना, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये देण्याचा त्यांनी ठराव केलेला आहे. आता जर सरकार एकनाथ शिंदे सरांचं यांचं सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. आणि पियुष गोयल यांच्या माध्यमातून जर त्यांनी जे आत्तापर्यंत जे प्रोत्साहन दिलं आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला 1,25,000 मिळतील, हे आपल्याला अपडेट आलं आहे. आणि महाविकास, ठीक आहे, महाविकास आघाडी जर आलं तर तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजे कुठलंही सरकार येऊ द्या, तुमचे जे पैसे आहे ते कंपल्सरी येत राहतील आणि सर्वांना लाभ भेटत राहील. योजना आता काय बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी चालूच राहील. या महाविकास येऊ द्या या महाआघाडी येऊ द्या, दोघंही सरकार आले तरी दोघांपैकी कुठलंही सरकार आलं तर तुम्हाला पैसे 100% भेटत राहणार आहे. आता कोण कधी पैसे देतं त्याचं काय सांगता येत नाही, पण आता एकनाथ शिंदेचं सरकार होतं त्यांनी ॲडव्हान्ससुद्धा पैसे देऊन ठेवले आहे. ॲडव्हान्स पैसे देऊन ठेवलेले आहे सर्व महिलांना. आता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला भेटले आहे, पण तुम्हाला डिसेंबरचा हप्ता अजून बाकी आहे. आता निवडणूक संपलेली आहे, निवडणूक संपल्यानंतर तुमच्याकडे सर्वात मोठं अपडेट आहे की तुम्हाला आत्तापर्यंत जे पैसे भेटले असतील 7500 रुपये, त्यामध्ये आता तुमचा प्लस 2100 रुपये जमा होणार आहे. 2100 रुपये त्यामध्ये तुमचे जमा होतील, म्हणजे तो असणार आहे डिसेंबरचा हप्ता. ठीक आहे, डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, तो म्हणजे 2100 रुपये. आता कधी येणार आहे, साहेबांनी काय म्हटलं आहे यावर पूर्ण अपडेट तुम्हाला सांगतो. पण इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करा. खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, तो कधी होणार आहे त्यावर मोठं अपडेट सांगतो. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, आता पुढे बघूया कोणतं त्यांनी अपडेट दिलेलं आहे. पण त्यापूर्वी ज्या महिलांना आत्तापर्यंत 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही त्यांनी काय करायचं व त्यांचे पैसे कधी मिळतील यावर सर्वात मोठं अपडेट समोर आलेलं आहे. आत्तापर्यंत भरपूर महिलांना पैसे भेटलेले नाही, तर त्या महिलांनी काय करायचं यावर सुद्धा त्यांनी एक अपडेट दिलेला आहे. ऑफिशियल वेबसाईटवरनं हे जे अपडेट समोर आलेलं आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून कोणी वंचित राहणार नाही, सर्वांना तुम्ही पैसे जमा करा. ज्यांना 1 रुपयासुद्धा भेटला नाही सर्वात आधी यांना पैसे जमा करा. तुमची काय तांत्रिक अडचणी असेल ते दुरुस्ती करा आणि लगेच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊन जाणार आहे. निकाल झाला आहे तर निकाल झाल्यानंतर तुमच्या जे पैसे बाकी होते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट होती. ठीक आहे, आणि यावरनं एक गोष्ट परत येतं की तुम्हाला मोफत पिठाची गिरणीसुद्धा मिळणार आहे. यावर पण मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की मोफत पिठाची गिरणी ही आपली जे आत्ताची सरकार आहे यांनी योजना आणली होती, पण महाविकास आघाडी यावर सुद्धा यांनी महाविकास आघाडी जरी आली तरीसुद्धा तुम्हाला मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. कारण की जे जे योजना त्यांनी आणलेले आहे आम्ही सुद्धा या योजनेचा तुम्हाला लाभ देऊ जर आमचं सरकार आलं, असं महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीने असं सुद्धा म्हटलं आहे की तुम्हाला जे जे योजना यांनी आणलेले आहे ते सर्व योजना आम्ही तुम्हाला त्यांचा लाभ देऊ, त्याहून दुप्पट आम्ही तुम्हाला लाभ देऊ. त्यामध्ये पिठाची गिरणीसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. प्रत्येक महिलेला ही योजना लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना एक फॉर्मसुद्धा अजून दिला जाणार आहे, तो म्हणजे फ्री पिठाची गिरणी हा एक फॉर्म असणार आहे. तो फॉर्म कसा भरायचं त्यावर जसे सरकार आल्यानंतर जे सरकार आलं त्यावर आपल्याला हे अपडेट समोर येणार आहे. त्यावर मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल की या योजनेसाठी तुम्ही कसं फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला लगेच हा व्हिडिओ पाहायला भेटून जाईल. ठीक आहे, आता बघूया साहेबांनी कोणती ती तारीख दिली आहे, काय दिली आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे.
ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की महिलांना 2100 + 2100 भेटणार आहे, पण आत्ताचं जे अपडेट आलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे. सर्वात आधी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे, म्हणजे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे, पण त्यावर प्लस 2500 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं अपडेट आहे. 2500 रुपये म्हणजे आता तुम्हाला 2500 रुपये कोणते असणार आहे? 2500 रुपये जर तुम्ही अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरला असेल, ठीक आहे, अन्नपूर्ण योजनेचा जर फॉर्म भरला असेल तर 2500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि जर 3 फ्री सिलेंडरचं जर ऑप्शन तुमच्याकडे असेल, तुमचं जर गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर असेल तर 3 गॅस सिलेंडरसुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे. हे सुद्धा आपल्याला अपडेट पाहायला भेटून जातं. ते आत्ताची जी तारीख आली आहे डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, एकनाथ शिंदे सरांनी स्वतःहून म्हटलं आहे की डिसेंबरचा हप्ता आम्ही तुमच्या खात्यात जमा करू. तर ती तारीख जसे यांचं रिझल्ट आलं, रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला 24 तारखेला ठीक 3 वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. डिसेंबरचा जो हप्ता असणार आहे तो 24 तारखेला 3 वाजता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आत्ताचं सर्वात मोठं अपडेट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपल्याला पाहायला भेटतं आहे. जर यांचं सरकार आलं तर 100% तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये तुम्हाला 24 तारखेला भेटणार आहे 3 वाजेला. ठीक आहे, हे सर्वात मोठं अपडेट होतं. पण कोणकोणत्या बँकांमध्ये ते तुमचं खातं असेल तर त्यावर तुम्हाला मिळणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर या 8 बँक असतील तर तुम्हाला 100% पैसे मिळून जातील. 24 तारखेला थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ते कोणतं बँक असणार आहे? SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि यावर इंडिया पोस्ट बँक हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं असणार आहे. या 8 बँकेपैकी जर तुमच्याकडे कुठलंही बँकांचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% तुमच्या खात्यात जमा होतील 24 तारखेला 3 वाजता. बघा, 3 वाजता 24 तारखेला 100% तुमचे पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे, जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.